नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये। तर आजचा ब्लॉग होणार आहे केम्ब्रिज विद्यालयाच्या ॲन्युअल गॅदरिंगच्या प्राइज डिस्ट्रीब्युशनवर। तर चला तर बघू आज ब्लॉग मध्ये काय काय बघायला भेटतो। प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक व मैदानी स्पर्धांचे आयोजन करत असतो। आजचा कार्यक्रम म्हणजे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे। मंचावर सर्व पाहुण्यांचे आगमन झालेले आहे। काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने। प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने, प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने। स्वागत करूयात मान्यवरांचे आदर भावनांनी, स्वागत करूयात माननीय श्री एकनाथ आव्हाड सर, त्यांनीही आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। माध्यमाचे पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले माननीय श्री आदेश देशपांडे सर यांनाही मी अशी विनंती करते, त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। धन्यवाद सर, धन्यवाद मॅम। सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती, सुमंगल वातावरणात समयीच्या उजळल्या वाती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करूयात ज्ञानज्योती, मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करूयात। अतिशय सुंदर आवाजामध्ये चिमुकल्याने गीत सादर केलेले आहे, तरी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्यात। असे एक थोर बालसाहित्यिक कथाकथनकार एकनाथ आव्हाड सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी गारपल्ले सरांना करतो की त्यांनी आव्हाड सरांचा सत्कार करावा। राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग हिंगोली या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून कार्यान्वित आहेत, कार्याध्यक्ष पदावरती आहेत। असे हे उपक्रमशील शिक्षक आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय आदेश देशपांडे सर आजच्या कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले। मी आपल्या विद्यालयाचे गजानन शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आदेश देशपांडे सरांचा सत्कार करावा। ब्रिटिश काउन्सिलचा इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड असेल, सकाळ माध्यम समूहाचा महाराष्ट्राची सावित्री, उद्याचा मराठवाडा एक्सलन्स अवॉर्ड, लोकमत माध्यम समूहाचा आयकॉन ऑफ एज्युकेशन। याबरोबरच मला सांगताना आनंद वाटतो की या महिन्यामध्ये 8 फेब्रुवारी 2026 मध्ये विद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय रेवती गव्हाणे मॅडम यांना JIIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट जोधपूर राजस्थान यांच्या वतीने थार रेसिडेन्सी अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेला आहे। आपलं भाग्य इतकं चांगलं नेतृत्व आणि कर्तृत्व आपल्याला लाभलं
मी सर्वांना विनंती करेन की हा जो पुरस्कार 8 तारखेला मॅडमला मिळाला त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. त्याच्या प्राचार्या आदरणीय रेवती गव्हाणे मॅडम यांचा सत्कार करण्याची विनंती मी बेदी मॅडमला करतो की त्यांनी गव्हाणे मॅडम यांचा सत्कार करावा. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्यांच्या प्रयत्नातून आणि परिकाष्ठेतून 21व्या शतकातच मी या व्यासपीठावर उभी आहे, त्या दोघांच्याही चरणी नतमस्तक होते. प्राध्यापक भारत गव्हाणे शिक्षण प्रसारक मंडळ आणि गव्हाणे शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गव्हाणे सर यांना वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख अतिथी माननीय श्री एकनाथ आव्हाड सर, सुप्रसिद्ध साहित्यिक व कथाकार, तसेच आजच्या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले 2 पालक प्रतिनिधी या ठिकाणी देशपांडे सर उपस्थित आहेत आणि बोंढारकर सर आता येत आहेत. तर माननीय आमदार श्री आनंदराव बोंढारकर सर, आमदार नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ नांदेड, तसेच दुसरे पालक प्रतिनिधी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय श्री आदेश देशपांडे सर, शिक्षक जिल्हा परिषद शाळा धामणगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. मी या सर्वांचं संस्थेच्या वतीने या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आहे. सभागृहात उपस्थित सर्व पालकवर्ग, सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, बंधू आणि भगिनी, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, मित्रपरिवार, उपस्थित सर्व स्नेहीजन आणि माझे सर्व कुटुंबीय, या सर्वांचं या सभागृहात मी आज स्वागत करते आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी प्राध्यापक भारत गव्हाणे सर हे 1997ला नांदेडमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्युनियर ऑडिटर म्हणून जॉईन झाले सरकारी नोकरीमध्ये. सर संभाजीनगरला शिक्षण घेत असताना पोस्ट ग्रॅज्युएशनचं त्या ठिकाणी एका क्लासेसवर ते नोकरी करत होते. जेव्हा 97ला नांदेडला आले, त्या क्लासेसनी आपल्या ब्रँचेस महाराष्ट्रभर काढण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यावेळी गव्हाणे सरांची ओळख असल्यामुळे चाटे क्लासेसच्या ठिकाणी सर काम करायचे आणि चाटे सरांना फोन आला की नांदेडला आपल्याला ब्रँच काढ, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये आहात, तुम्हाला हे कसं शक्य आहे? ठीक आहे, मी करून तर पाहतो प्रयत्न. आणि सरांनी त्या सगळ्या मीटिंगनंतर चाटे क्लासेसची सुरुवात नांदेडला 1998ला केली. वर्षभरातच खूप छान पद्धतीचा रिस्पॉन्स नांदेड शहरातून या क्लासेसला मिळाला आणि सरांचं सरकारी नोकरीमध्ये मन रमलं नाही. असा हा अवलिया माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आहे की सरकारी नोकरीला राजीनामा देऊन प्रायव्हेट सेक्टरमध्ये येऊन प्रायव्हेट सेक्टरमध्ये स्वतःचं कमी कालावधीमध्ये त्यांनी नाव. शाळेमध्ये नर्सरी ते 10वी इंग्रजी माध्यम, नर्सरी ते 10वी सेमी माध्यम आणि 11वी-12वी ज्युनियर कॉलेज इथपर्यंतचे वर्ग 2008ला सुरू झाले आणि त्याच वर्षी सरांचं अपघाती अकाली निधन झालं. मी म्हटलं की माझ्यावरती जिम्मेदारी आली की मला ज्या या शाळेबद्दल आवडलेल्या गोष्टी आहेत त्या इथे सांगणे आणि या शाळेचं समाधान कितपत आहे या शाळेबद्दल याचं मला इथे विवेचन करायचंय. तर यात्रे प्रल्हाद केशव यात्रे म्हणजे त्यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. त्यांनी एक शाळेबद्दल अतिशय छानशी कविता लिहिली जी मला होती इयत्ता 7वीला. ही आवडते मज मनापासून शाळा, लावी ते लळा जसा ही माऊली बाळा. म्हणजे शाळा अशी पाहिजे की जिथं गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला ते आपलं घर वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथले जे शिक्षक आहेत ते त्याला आपले मित्र, आपले पालक या दृष्टीनं त्याची ती विद्यार्थ्याची भावना झाली पाहिजे. त्याला त्या शाळेमध्ये करमलं पाहिजे असं या शाळेवरचं वातावरण पाहिजे. म्हणजे प्रख्यात्राने अतिशय सुंदर अशी ती रचना केलेली आहे शाळेबद्दल की शाळा कशी असावी किंवा त्यांना त्या शाळेबद्दल काय वाटलं किंवा त्यांची शाळा कशी आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि इथं जे मुलं आहेत ते त्यांच्या कवितेमधले जे मुलं ते स्वच्छंदी आहेत. स्वच्छंदी म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे वागणारे, त्यांच्या मनाप्रमाणे राहणारे. मनाप्रमाणे जरी राहिलं तरी त्यांच्यावर
प्रेमाची बंधन चांगली आहे. मग त्याच्यानंतर मी या शाळेमध्ये मुलांना प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर या शाळेमध्ये प्रवेश दिल्याचा मला आजही सुद्धा अभिमान आणि गर्व आहे की मी या शाळेमध्ये माझ्या मुलाला ॲडमिशन दिलं आणि माझा निर्णय चुकला नाही, अजिबात चुकला नाही. कारण या शाळेमध्ये विकास यावर अतिशय भर दिला जाते आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. इथं नियोजन, आमच्या रेवतीताईंचं नियोजन इतकं जबरदस्त आहे की स्कूलिंग हे नसलंच पाहिजे. 10वीपर्यंत हे प्रत्येक पाल्य शाळेमध्ये असलाच पाहिजे. हे जे आहे मैत्री, हे आपल्याला शाळेमध्येच जपल्या जाते. आपल्याला एक हक्काचं व्यासपीठ लागते. समजा जर आपण आपलं काही कुठं आपल्याला स्ट्रेस आला, तणाव आला, तर आपण या गोष्टी सांगायच्या कोणाला? तर शाळेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला मित्र असतात, त्या मित्रांना आपण ती गोष्ट सांगू शकतो. आणि आज तुमच्या या केम्ब्रिज विद्यालयात येऊन मुलांनो मला मनापासून आनंद झाला आहे. मी रेवतीताई गव्हाणे यांचं प्रास्ताविक ऐकत असताना भारावून गेलो होतो अक्षरशः, की किती वेगवेगळे उपक्रम आहे की ज्यापर्यंत आपण पोहोचू सुद्धा शकत नाही किंवा आपण विचारही करू शकत नाही, असे वेगळे की परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी सुद्धा एक वेगळी व्यक्ती अपॉइंटमेंट केली जाते. 5 वर्षांनी शिक्षकांच्या पात्रता परीक्षा घेतल्या जातात आणि केवढे प्रकारचे उपक्रम आहे. मी सहज तिथे बसलेलो असताना हे तुमचा वार्षिक अहवाल हा चालत असताना माझा कसा काय जोडलास रे राजू, तू नकाशा कसा काय जोडलास रे? मुलांनो, राजूने तेव्हा जे काही उत्तर दिलं ते तुम्ही आम्ही सर्वांनीच हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखं उत्तर दिलं. राजू म्हणाला, मी जेव्हा दारातून येत होतो ना तेव्हा नकाशाची मागची बाजू दिसली मला. नकाशाच्या मागच्या बाजूवर एका माणसाचं चित्र होतं. मी काय केलं, नकाशाच्या मागच्या बाजूचा माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. मुलांनो, मला वाटतं केम्ब्रिज विद्यालय हे नुसतं शिक्षणाचं माहेरघर नाही, तर माणूस जोडण्याचं फार मोठं काम करत आहे. म्हणून केम्ब्रिज विद्यालयासाठी एकदा जोरदार तुम्ही टाळ्या वाजवा. तुमच्यातला माणूस असा तावून सुलाभ हे काय आहे माहिती आहे का? शिक्षण म्हणजे नुसतं वही पेन नाही, हे लक्षात ठेवा मुलांनो. शिक्षण म्हणजे मनाला माणुसकीकडे नेण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे नेण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे आपल्यातल्या श्रमाला खऱ्या श्रमाकडे नेण्याचा. शाळेचं खूप गोडी लागली मला. म्हटलं का गं शाळेत येत नव्हती? म्हणजे माझे भाव वारलाय आणि लहान भावाला सांभाळावं लागतं. आई दिवसभर कामाला जाते, मी काय करू? पण आता मी ठरवलंय, मी माझ्या लहान भावाला सुद्धा शाळेत घेऊन येणार, त्याला पहिलीच्या वर्गात बसवणार. मी आता घरी राहणार नाही सर, घरचं काम लवकर उठून करणार. मला त्या मुलीची शिक्षणातली जिद्द लक्षात आली आणि मी एक कविता लिहिली मुलांना की आय मी रोज शाळेत जाईन, शाळा शिकीन, बुक वाचीन, आपल्या परशाला सांभाळून घरचं काम बी करीन, पण मी रोज शाळेत जाईन. पोटासाठी तुझी वनवन ठाव आहे मला. बघा ती ग्रामीण भाषेतली मुलगी आपल्या आईशी संवाद कसं साधते की पोटासाठी तुझी वनवन ठाव आहे मला, एका घोटासाठी बी आराम नाही मिळत तुला, पण तू घरची नग काळजी करू, तू घरची नग काळजी करू, मी समद पाईन, पण मी रोज शाळेत जाईन. गुरुजी जाऊ म्हणलं तुला चांगलं डोकं हाय, तेव्हापासून माझा जीव बघ हरकून गेलाय. गुरुजी जाऊ म्हणलं तुला चांगलं डोकं हाय, तेव्हापासून माझा जीव बघ हरकून गेलाय. दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, पण मी रोज शाळेत जाईन. तिचा जीव हरकून गेलाय. ती मुलगी पुढे काय म्हणते शेवटी, शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. बघा शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. थोडी कळ काढ, आपली सारी सपान पुरी होतील. थोडी कळ काढ, आपली सारी सपान पुरी होतील. म्हणूनच
मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच आहे मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच आहे मी रोज शाळेत जाईल. मला त्या मुलीचं फार कौतुक वाटलं की मी रोज शाळेत जाईन, आता अनंत अडचणींचे डोंगर पोखरून मी माझी पाऊलवाट निर्माण करेल असं त्या मुलीला वाटलं. मला वाटतं शिक्षणातून या अशा पद्धतीची जिद्द, अशा पद्धतीचा आत्मविश्वास मुलांना तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. मी या पुस्तकामध्ये पाहिलं जेव्हा तुमच्या ह्या वार्षिक अहवालामध्ये किती मुलांनी चिकटलेलं असतं, चिकाटीला चिकटलेलं असतं बाळांनो. आणि म्हणून शेवटी तो म्हणतो की यश हे चिकाटीला चिकटलेले जाणं, श्रमाची बांधून पूजा कर प्रयत्न सत्वर, श्रमाची बांधून पूजा कर प्रयत्न सत्वर. आणि मग निराशेच्या काळोखाला दे लखलखते उत्तर, निराशेच्या काळोखाला दे लखलखते उत्तर. मुलांना निराशेच्या काळोखाला जर लखलखतं उत्तर द्यायचं असेल तर श्रमाची पूजा ही बांधलीच पाहिजे. श्रमाशिवाय पर्याय नाही ही खुणगाट म्हणून. दक्षिणचे लोकप्रिय आमदार, सर्वांचे आवडते माननीय आनंदराव पाटील बोंडारकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी वैद्य सरांना करतो. होता. पूर्वीच्या काळामधल्या गोष्टी सरांनी सांगितल्या. खरं तर सर, मी एका खेड्यातला मुलगा आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला एक विद्यार्थी आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक समस्या तोंड देऊन आम्ही इथपर्यंत झालेले एक कार्यकर्ते आहोत. कारण तर ज्या व्यक्तीच्या वाट्याला संघर्ष आला नाही तो व्यक्ती वेगळा असतो, आणि ज्या व्यक्तीच्या वाटेला संघर्ष आला तो व्यक्ती एक वेगळ्या उंचीवर या ठिकाणी पोहोचतो. म्हणून माणसानं संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. आता सरांनी सांगितलं आता तर वेगळा जमाना आहे, स्पर्धकाचा जमाना आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये या ठिकाणी स्पर्धा आहे, कॉम्पिटिशनचा जमाना आहे. आपण आपली जिद्द कायम ठेवली पाहिजे. आपण जर जिद्दीनं कुठलीही गोष्ट केली तर आपण निश्चितपणे यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. कारण आपण जिद्दीनं अभ्यास केला पाहिजे, अभ्यासामध्ये जास्तीचं लक्ष घातलं पाहिजे, आईवडिलाचा सन्मान केला पाहिजे, लाड्या माणसांचा सन्मान केला पाहिजे. आत्ताच्या पिढीमध्ये फार सर वेगळं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आम्ही पाहत असताना अनेक ठिकाणी कुठले वडीलधाऱ्या माणसाचा मानपान होताना दिसत नाही. वडीलधाऱ्या माणसांना मानपान या ठिकाणी मिळत नाही, देत नाहीत. वडीलधारी माणसं आपले आईवडील आपल्या हितासाठी आपल्याला सांगत असतात. आजकालचे मुलं फारच हुशार स्वतःला या ठिकाणी समजत आहेत, परंतु त्याची आई, त्याचे वडील हे त्याच्यासाठीच या ठिकाणी जगत असतात, त्याच्यासाठीच काम करत असतात. रात्रचा दिवस करून आपलं लेकरू या ठिकाणी मोठं व्हावं यासाठी काम करत असतात. म्हणून आपण आपल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, सांगण्यासारख्या खूप गोष्टी या ठिकाणी आहेत. आजकाल खूप काही मुलं मुली असे आहेत की आपण आपल्या आईवडिलांना या ठिकाणी मानपान देत नाही. एखादी गोष्ट जर आपल्या आईने सांगितली तर लगेच आपण टेन्शनमध्ये येतो. आणि आपण आता अनेक उदाहरणं असे झालेले आहेत की आपण आईवडिलांना सुद्धा उलटं बोलायला लागलो, आईवडिलांचा अपमान करायला लागलो. परंतु आपण मुलांनी एक विचार केला पाहिजे की ज्या आईवडिलांनी आपल्याला तळ हातातल्या थोडासारखं आपल्याला जपलेला आहे, सांभाळलेला आहे, आपण त्यांचा कधीही अपमान करता कामा नये याचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. तरच आपण आपल्या पुढच्या भविष्यामध्ये मोठं होऊ शकतो. आणि आपण आपल्या भविष्यात मोठं होण्यासाठी मेहनत, जिद्द आणि चिकाटी
ही आपण ठेवली पाहिजे. खरं तर सरांनी खूप काही सांगितलेलं आहे, भाषणाची वेळ नाही, मलाही पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. माझं पालकांना या ठिकाणी एकच कळकळीचं आव्हान राहणार आहे की आता फार वेगळा जमाना आलेला आहे. अनेक गोष्टी, मुलगी आपला मुलगा किती वाजता ट्युशनमध्ये गेला आणि ते ट्युशन किती वाजता सुटतं आणि ती मुलगी आणि मुलगा किती वाजता घरी येतं, याच्याकडे आपण बारीकीने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. मोबाईलच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं, आता सरांनी सांगितलं पुस्तकाशी मैत्री करा, परंतु आपण जास्तीची मैत्री तर मोबाईलसोबत करायला लागलो. मोबाईल अतिशय घातक आहे. आजकाल आपण लहान मुलांना अभ्यासासाठी मोबाईल द्यायला सुद्धा आपल्या पाल्यांकडे आपण अधिकचं लक्ष दिलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आपण ते जर केलात तर निश्चितपणे आपल्या मुलाबाळांचा विकास या ठिकाणी निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये. अतिशय चांगला कार्यक्रम केम्ब्रिज विद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला. खरं तर तुमच्या सर्व स्टाफचं आणि प्राचार्य मॅडमचं मनापासून कौतुक आणि स्वागत करतो. आत्ताच सरांनी अनेक गोष्टी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितल्या आणि खरं तर तुमचं मी कौतुक आणि अभिनंदन सर यासाठी करतो की अनेक गोष्टी तुम्ही सांगताना मी बारीकीनं ऐकत होतो. प्रत्येक गोष्टीचा अर्थ अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी मुलांना सांगितला आणि ते मुलांच्या मनामध्ये या ठिकाणी रुजलेला आहे. निश्चितपणे त्याचा फायदा या मुलांना आणि या मुलींना झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. आज खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो, कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.